स्वागत स्वागत आणि स्वागत. काहीतरी नवं, कारण जगा वेगळं बनायचं असेल तर पहिल्यांदा जगावा वेगळं लागतं आणि ते जगा वेगळं काम इथं केलं जातं आहे. 6 चेंडू 6 धावा वाचवल्या जातील का? शुभम तवळेच्या हातामध्ये चेंडू दिलाय, 6 धावा वाचवेल का? फुलटॉस, फुलटॉ चेंडूमध्ये धावा आली. एक या कमी धावांचा पाठलाग करताना कांचनाबाई सुरुवात पाहिली खूप सुरेख राहिली. पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या तब्बल 14, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 20 आणि तिथून धावा कमी राहिल्या ना की मग प्रेशर आला. कळत नाही या मुलांच्यावर प्रेशर काय येतो कमी धावांचा. सामन्याची रंगत कदाचित वाढवली जाईल ही, या सामन्यामध्ये जान झोकली जाईल ही. ज्याप्रमाणे गोलंदाजी राहिली आहे आई जगदंबा खानव संघाची, एक षटक खराब पडलं म्हणून काय, परंतु माझा संघ सहकारी प्रणवनं चांगली गोलंदाजी केली आहे. प्रणवनं पाया रचलाय. आता याच्यावर कळत चढवण्याचं काम माझ्या हातामध्ये. शुभम तवडे टाकतोय एक निर्धाव चेंडू. आता गणित उरेल, कंपल्सरी चेसिंगचं आहे. 4 चेंडू 5 धावा. जसा चेंडू निर्धाव होत जाईल ना प्रेशर वाढत जाईल, तो म्हणजे चेरोबा भानगर संघावर. 4 चेंडू 5 धावा. 10 चेंडू आणि 7 धावांची गरज होती. एक एक धाव जरी घेतली असती सामना लवकर संपला असता, परंतु नाही. इथे प्रेशर क्रिएट झालाय, इथे प्रेशर क्रिएट झालाय. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न झाला आणि या सामन्यामध्ये पहा कसा शिरकाव करतोय. मांजराच्या पावलानं हळूहळू हळूहळू एक एक पाऊल टाकत मात्र खानाव संघाचा हा गोलंदाज एक फलंदाजाला बाद करतो. अरे नवे नवे बादपेक्षाही निर्धाव चेंडू टाकतोय, ही सर्वात मोठी दमेची बाब. फलंदाज झाला बाद, गणित राहील 3 चेंडू 5 धावा. जबाबदारी सोडून नाही तर आता खबरदारी घेत आहेत, कारण वाटलं होतं की सामना सहज संपेल, पण क्रिकेट सहज संपणारी कुठे आहे. अशी सहज संपत असती तर कोणीही सहज जिंकलं असतं. निशब्द करणारी गोलंदाजी, डोळ्यांची पारणे फेडणारी गोलंदाजी. कोणाच्या डोक्यातही हा प्रश्न उद्भवला नसेल की हा सामना असा येईल. 10 चेंडू 7 धावांची गरज असताना 6 चेंडू 6 धावांची गरज राहिली आणि गोलंदाज शुभम तवलेनं मात्र 4 चेंडूमध्ये धाव दिली फक्त आणि फक्त एक. 2 चेंडू कंपल्सरी 5 धावांची गरज. स्ट्राईकवर फलंदाज आहे अजय पोपेटा. चेंडू हवेत, फलंदाज बाद. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद होतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा क्लिअर करायची होती. का गाफील राहिला क्रिकेटमध्ये भानगर संघ. 1 चेंडू 5 धावा. मध्ये ज्या गोलंदाजांना कमबॅक मिळून दिलं ओमकार माळीनं, तोच फलंदाजीसाठी आलाय. धक 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 धक. आता धक कोणाला लागणार. काय सुरेख गेम राहिला मित्रांनो. क्रिकेटमध्ये गाफील राहायचं नसतं याचा जीता जागता उदाहरण. 10 चेंडूमध्ये दोन्ही सलामीर उपस्थित असताना 7 धावांची गरज उरली होती. त्या 7 धावांचा पाठलाग करण्यासाठी चेरोबा भानगर संघाला संघर्ष का करावा लागला. स्वतःचा विचार करावा लागेल. क्रिकेटमध्ये मोठमोठे उलटफेर आपण असंख्य वेळा पाहिलेत. असाच एक उलटफेर इथे होईल का. 1 चेंडू 5 धावांची गरज. गणित मांडली जात आहेत. ज्या खेळाडूनं पूर्वार्धामध्ये ओमकार माळीनं चांगली गोलंदाजी केली, 3 विकेट्स टिपले, त्याच आता खेळाडूवर उत्तरार्धामध्ये 1 चेंडू 5 धावा. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो सर्वांना. जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या. 1 चेंडू 5 धावा. तुम्ही थोडी साथ दिली, मीही तुम्हाला साथ देतो. हम साथ साथ आहे म्हणत त्या गोलंदाजाने चेंडू टाकला वाईड आणि आता जो मोठा फटका
क्लिअर फटका लावायचा षटकाराचा तो आता राहिला 4 धावांचा. श्वास घेताना खेळाडूंपेक्षा त्यांच्या पाठीराख्यांच्या फासण्या जास्त पासपूस होतात. पहा 12वा खेळ सांगतो माझी पासणी पासपूस झाले. एक चेंडू 4 धावांचा गणित. वाईट बॉल टाकला, अवांतरची धाव आली आणि प्रेशर क्रिएट झालाय शुभम वर सुद्धा आणि प्रेशर क्रिएट ऍक्च्युली होऊन राहिलाय ओमकार माळीवर सुद्धा. एक चेंडू 4 धावांचा प्रश्न. कडा लागून सीमारेषे बाहेर जाईल. षटकार ठोकेल की टाकेल निर्धाव की त्याही पेक्षा कमी धावांचा चेंडू. पंच शिवदास आणखीन एकदा इशारा करतायत. 2 हात जमिनीला समांतर करतायत. वाईड बॉल. ठोके सगळ्यांचे जाचे होत आहेत. मी म्हटलं होतं धक 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 अफलातून. एक चेंडू 3 धावा. वय वर्ष 14 असलेला गोलंदाज शुभम तवले. एक चेंडू 3 धावा. फटका फसला. अरे 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 काय जल्लोष पहा. क्या बात क्या बात क्या बात. कमालीचा थरारक चित्त थरारक रोमहर्षक सामना तमाम रसिकांना पाहायला मिळालाय. शुभम तवले हॅट्सअप यू. वय वर्ष 14 आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करताना मात्र 6 चेंडू 6 धावांचा सामना त्यांनी जिंकून काढलाय. जयेश मोहिते अजूनही क्रीजर उभा होता. जयेश होता पहिल्यांदा प्रेम होता. 10 चेंडू 7 धावांची गरज असताना सामना गमवावा लागला. गोलंदाज हार्ड लक नाही बॅड लक. खरे अर्थानं प्रणव तात्रेनं धावा दिल्या 4. तिथून या सामन्याने गिरकी घेतली. परंतु चेरोबा भानगर संघ आणि त्यांच्या पाठीराखे आज रात्रभर झोपू शकत नाही आणि सचिन मुंडे आज आनंदाने उड्या मारत मात्र झोपणार आहेत मात्र शंका नाही. अप्रतिम अद्वितीय डोळ्यांचे पारणे फेडणारा सामना पाहिला.